आपण खारघरला आलोय। एशियातलं सर्वात मोठं 2 नंबर असलेलं इस्कॉन टेम्पल, त्याला दर्शन घेऊन येऊया। नंतर मग आता सर्वजण बसले तिकडे। 12:30ला मंदिर ओपन होईल। 12:30 ते 1 वाजता 1 वाजेपर्यंत चालू राहील दर्शनासाठी। त्यानंतर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। A few moments later. चला आता खारघर स्टेशनला उतरलेलो आहे आपण। आता इथून आपल्याला बाहेर निघायचं आहे। बाहेर निघाल्याच्या नंतर बघा इथं समोर तुम्हाला रिक्षा स्टँड दिसेल। इथे रिक्षा स्टँड आहे आणि थोडंसं पुढे आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बस स्टॉप भेटेल। तर आपल्याला आता बस पकडून आपल्याला जायचं। चला मित्रांनो, आता आपली बस पण आलेली आहे। 45 नंबर बस आहे। चला मित्रांनो, आता वाजले 11:30, म्हणजे 11:30ला 2-3 मिनटं कमी आहेत। आपली बस पण निघालेली आहे। चला मित्रांनो, आता बसमधनं उतरलेलो आहे आणि स्टॉपचं नाव आहे हरे कृष्ण मंदिर PMC। आणि आपण 11:30 वाजता, बरोबर 11:30ला 2 का 3 मिनटं असताना आपण बस पकडली होती। आता वाजले तर म्हणजे एक 10 मिनटं झाली असतील आपण पोचून। चला आता आपल्याला जायचं आहे मंदिरच्या ठिकाणी। तर बघा मित्रांनो, आता आपण मगाशी हरे कृष्ण मंदिर त्या बस स्टॉपच्या इथं उतरलो। तिकडनं बस गेली तिकडे आणि आपण आता क्रॉस करून असं आलेलो आहे आणि बरोबर ह्या बस स्टॉपच्या समोरच मंदिर आहे आणि आपण आता आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। तर चला आता पुढे जाऊया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवया मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो आपण आलोय खारघरला। तर खारघरला कुठं आलोय हे तुम्हाला आता टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल। आपण खारघरला आलोय। एशियातलं सर्वात मोठं 2 नंबर असलेलं इस्कॉन टेम्पल या मंदिरामध्ये आलोय। म्हणजे मंदिरात आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत। तर आपण आता ह्याच्या आधी पण हरे कृष्ण मंदिराच्या इथं उतरलेलो आणि आपण इंट्रो इकडे घेतोय, कारण की आपल्या स्टेशनला भरपूर सारा क्राऊड होता आणि गाडी पण म्हणजे 45 नंबरची बस आणि 55 नंबरची बस मंदिराच्या इथे येते आणि 20 रुपये रिक्षाचं भाडं आहे। ते डायरेक्ट तुम्हाला मंदिराच्या इथं घेऊन येईल, इस्कॉन टेम्पलच्या इथे। आणि म्हणजे 9 एकरच्या जागेमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे आणि 12 वर्ष लागली या मंदिराला बनवायला। संपूर्ण सागाने बनवलेलं हे मंदिर आहे, सागाच्या लादीने वगैरे। खरंच खूप छान मंदिर आहे। आता मी बघायला जाणार आहे आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये, कारण की आपल्याला आतमध्ये भरपूर काही बघायला भेटणार आहे। सर्व काही आता आपल्याला आतमध्येच बघायला भेटणार आहे। तर ॲक्च्युली या मंदिराचं उद्घाटन 15 जानेवारी रोजी केलं होतं। श्री भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं 15 जानेवारीला। तर आता बराच वेळ झाला मी गेलो नाही मंदिराबोला, जाऊन येऊया। सो चला आपण जाऊया पटकन। आता जास्त उशीर नाही घेत, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोलूया राधे 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 राधे, श्रीकृष्ण राधे राधे। आणि आपला नेहमीचा गणपती बाप्पा मोरया। आपल्याला सरळ जायचं आहे। हा बघा मंदिराचा गेट आहे इथे, हा बघा हा संपूर्ण गेट आहे। इथं लिहिलंय बघा श्री राधा मनमोहन जी मंदिर। तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आतमध्ये आणि दर्शन घ्यायचं आहे श्री राधा कृष्ण भगवानचं। तर हा गेट बघा, इकडे गेट आहे, हा गेट नंबर 3 आहे। आपल्याला इकडून नाही जायचं आहे, तर आपल्याला पुढून जायचं आहे। एंट्री पुढून आहे। तर चला आता पुढून एंट्री केल्याच्या नंतर भेटूया। बोलो राधे राधे। तर फायनली आता आपण गेट जवळ पोहोचलेलो आहे। आता इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे। मेन गेट आहे। तुम्हाला गेटचं सर्व दाखवतो मी आणि आतमध्ये आपल्याला कसं काय जायचं, कसं दर्शन घ्यायचं हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा
स्किप न करता. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर चला आता आतमध्ये जाऊया. तर तुम्हाला आता बघा समोर गेट दिसतोय सुंदर असा. हा गेट नंबर 1 आहे आणि इथं लिहिलंय बघा श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर. आता आतमध्ये जायचं आपल्याला. चला गेट नंबर 1 पासून एंट्री करायचं आतमध्ये. मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर इथं चप्पल स्टँड आहे. चप्पल तुम्ही ठेवू शकता. आम्ही चप्पल ठेवलेली थैलीतनं आणि तिथं पण स्टँड आहे. हे संपूर्ण चप्पल ठेवायचं स्टँड आहे आणि मग पुढे जाऊन आपल्याला पाय धुवायचे पहिले. तर चला मित्रांनो आता चप्पल ठेवलेली आपण इकडे मागे. आता आपल्याला पहिले पाय धुवायचे तिकडे. तर पहिलं पाय धुवून घेऊया आणि मग इकडे मंदिरात जाऊया आपण. समोर मंदिर आहे. तर चला आपण पहिले पाय धुवूया. चला आता पाय वगैरे धुतलेले आहेत. आता जाऊया मंदिरात. चला राधे राधे. आता आपण इथं पहिली सीडी आहे इथून एंट्री करतो वरती. चला जाऊया. त्या ठिकाणी माहोल बघा किती भारी वाटतोय. पण इथे जायला परमिशन नाही आहे सध्या. आपण पहिलं पुढे जाऊया. त्या ठिकाणी इथे बघा गार्डन केलेलं आहे. अजून इकडे उद्घाटन नाही केले सध्या या ठिकाणी. बघा मस्त. इकडे तुम्ही रात्री आलात ना इकडे पूर्ण पाण्याचे फवारे निघतात. लाइटिंग असते. खूप भारी वाटतं इकडे. तर चला वरती निघूया. पहिल्यांदा इतक्या मोठ्या मंदिरात आलोय मी. पहिल्यांदा असं वाटते. बघा किती भारी वाटते. बघा ना भारी वाटते. एक नंबर वाटते खरंच. बघा इथं पब्लिक फोटो पण काढते. पहिले दर्शन घेऊन येऊया नंतर मग आपण फोटो वगैरे काढूया. चला बापरे का माहोल भी वाटतो यार खरंच. मंदिरात आलो इकडे. आता सर्वजण बसले तिकडे. आता थोड्या वेळात मंदिर सुरुवात होईल. म्हणजे मंदिर आता जरा बंद केलेलं आहे आणि 12 वाजता बंद केलेलं आहे. 12 वाजता बंद केलेलं आहे. 12:30ला मंदिर ओपन होईल. 12:30 ते 1 वाजता 1 वाजेपर्यंत चालू राहील दर्शनासाठी. त्यानंतर 1 वाजता बंद होईल. मंदिर 1 ते 4 बंद राहील आणि 4 नंतर चालू होईल ते 9 वाजेपर्यंत चालू राहील. आता दर्शनासाठी बंद केलेलं आहे. बरोबर 12:30 वाजता दर्शनासाठी चालू राहील. तर आता मागे भजन चालू आहे. श्री राधे मदन मोहन जींचं भजन चालू आहे. आता सर्व भक्तजन पण बसलेले सर्व तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर मग आता 12:30ची आपण वाट पाहूया. 12:30 वाजता बरोबर दर्शनाला सुरुवात होईल. मंदिर चालू झालेलं आहे आता. चला दर्शन घेऊया.
आपल्याला दर्शन झालेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता बघा 3D मध्ये चित्र काढलेलं आहे. बघा इथे खूप सुंदर असं पेंटिंग काढलेलं आहे, पण आतमध्ये इथं पण केलेलं आहे. आणि बघा ही संपूर्ण अशी एक आतमध्ये लाईन जाते, पण आता सध्या मंदिर आतमध्ये जायची परमिशन नाही आहे. सो चला तर मित्रांनो आता मंदिर बंद झालेलं आहे आणि बरोबर 1 वाजलेलं आहे आणि मंदिर आता बंद झालेलं आहे.
12:30ला स्टार्ट झालं होतं, चालू झालं होतं आणि आता मंदिर बंद झालेलं आहे बरोबर 1 वाजता. तुम्ही पाहू शकता आरती पण झालेली, भजन वगैरे होतं. खूप छान आरती आणि भजन भेटलं आपल्याला इकडे. इथं तुम्ही पाहू शकता भगवान श्रीकृष्ण बघा, खूप छान 3D मध्ये पेंटिंग केलेली आहे. खरंच खूप अवश्य काय भारी वाटतं बघा, इथून बघितलं तर खरंच खूप मस्त वाटते. सो फायनली आता बघा मंदिर बंद झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. सो तुम्ही पाहू शकता समोर आशियातलं सर्वात 2 नंबर असलेलं मोठं मंदिर इस्कॉन टेम्पल पाहू शकता तुम्ही. मैदान आहे इथे, संपूर्ण बगीचा इथे अलाउड नाही केला पब्लिकला. अजून काम चालू आहे, बरेच तिकडे पण काम चालू आहे. आता मंदिर बंद झालं आहे तर सिक्युरिटी गार्ड बाहेर पाठवते. तर बघा असं हळूहळू पब्लिक बाहेर निघते. 1ला बरोबर मंदिर बंद होतं आणि बरोबर 4ला चालू होतं. तर इथे पण बघा तुम्ही पाहू शकता, इथं बगीचा आहे, इथे पण बरंच काम बाकी आहे. तर बघा ही 9 एकरमध्ये एवढी 9 एकरमध्ये ही संपूर्ण या जागेमध्ये 9 एकरच्या जागेमध्ये पूर्ण मंदिर बांधलेले आहे. हे संपूर्ण तुम्ही पाहू शकता हा नजारा. आणि याला तब्बल 12 वर्ष लागले या मंदिरला बनवायला आणि 200 कोटी या मंदिराला खर्च केलेला आहे. संपूर्ण हे सागाने बनवलेलं आहे, सागाच्या लादीने. खरंच मस्त वाटलं इकडे येऊन दर्शन करून. इथे बघा सगळे पुस्तकं वगैरे आहेत. इथं तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही घेऊ शकता विकत वगैरे. चला जाता जाता आपण प्रसाद पण घेतलेला आहे. मस्तपैकी प्रसाद खाऊया आणि मग टाटा बाय बाय, जय राधे राधे. तर मित्रांनो आपण आलो होतो खारघरला, जो मुंबईतला नाहीतर म्हणजे आशियातला सर्वात मोठा 2 नंबर असलेला इस्कॉन टेम्पल. या ठिकाणी आलो होतो. दर्शन वगैरे व्यवस्थित झाले, आरती झाली, भजन पण भेटलं आपल्याला. सर्व काही आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं. 15 तारखेला जानेवारीमध्ये भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी या मंदिराचं उद्घाटन केलं होतं. अक्षरशः 9 एकर या जागेमध्ये हे मंदिर बनलेलं आहे आणि 200 कोटी खर्च झालेला आहे. 12 वर्ष ते काम पूर्ण केलं आणि खरंच खूप मंदिर छान आहे. जर तुम्हाला टायमिंग तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टायमिंग सकाळी 4:30 ते 1 आणि 1 ते 4 मध्ये बंद असतं मंदिर. परत 4 वाजता चालू होतं, ते डायरेक्ट 9 वाजेपर्यंत असतं. आणि खूप छान मंदिर, म्हणजे खूप छान मंदिर बनवलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं मंदिर आहे आणि आशियामधलं 2 नंबर असलेलं मंदिर आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की. सो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, फक्त सबस्क्राईब करायचं आहे. फ्रीमध्ये, पैसे लागणार नाही आहे. फक्त सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आहे चॅनलला. एवढंच बोलतो आणि मी आपला व्हिडिओ संपवतो, म्हणजे आजचा व्हिडिओ संपवतो. पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, गणपती बाप्पा मोरया.